स्ट्रीटला इको पार्क धनोल्टी, याच्यामध्ये इथं एक दुसरा एक पार्क आहे धनोल्टी पार्क म्हणून. हा पार्क देखील आपण घुमायला येऊ शकतो. एक पॉईंट ते देवीच्या दर्शनाला गेलो तो एक पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. सांगून राहील तिच्या तिथं वाच नाही तर बयाड्यासारखं उभे चौकस राहते. 3 ते 9 वर्षाचं तिकीट नाही यार. 2 वर्षाची आहे ना. नाही 3 ते 9 वर्षाले 25 रुपये. 25 रुपये लागते ना याची लागते. या ठिकाणी तिकीट मिलती है. हे दे बॉटल दे. 50 रुपये बच्चे और 3 के 9 के लिए 25 रुपये ऐसे यहाँ पर टिकट मिलती है. 9 से 6 तक चला रहता है वाटर पार्क इको वाटर. इसका अंदर का आपको व्यू दिखाएंगे अब. यहाँ पर डॉग है, ये भी इको पार्क का है. हाँ टिकट लिया ना, ये दिखाना पड़ेगा वहाँ पे. ठीक है. खूप सारा आहे पाहिले. चला चला चला. इको वाटर पार्क यहाँ पर. इकडला ते पैसे ते बनवलं आहे म्हणजे इकडला नॅचरल आहे. नॅचरल वॉटर पार्क पाहू शकता किती सुंदर. धनोल्टी वॉटर पार्क. सुंदर व्ह्यूज. घेतलं धनोल्टी वॉटर पार्क. या ठिकाणी कृत्रिम असे हरणाचे पक्ष्यांचे जे पूर्ण हे स्टॅच्यू तयार केलेले आहे. झाडं वगैरे. पॅराडाईज सफारी लहान मुलांसाठी हे असे पार्क. इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी साहित्य, घसरकुंडी वगैरे, स्लो मोशन, वीर मस्ती ठिकाणी असे हे राहतात. हे तयार केलेले या ठिकाणी इतक्या प्रकारचे बर्ड हा पक्षी वगैरे या ठिकाणी पाहायला मिळतात. अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. याच्यावर पोस्टरवर माहिती वगैरे दिलेली आहे. हा पूर्ण परिसर आतमध्ये भरपूर देखील आहे, ते देखील आपल्याला दाखवेल. या ठिकाणी जे पॅराराईड आहे ते सुद्धा या ठिकाणी होते. हा व्यक्ती येत आहे. काही घेऊन राहिलेलं आहे. पॅराराईड वगैरे या ठिकाणी केले जाते. त्यानंतर या ठिकाणी चालण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी बनवलेले आहे. आजूबाजूचं गार्डन वगैरे पूर्ण सोयीसुविधा. ये हमारा शक्तिमान खेल रहा है. मामा बच्चे खेळून राहिले. मामा बच्चे या पद्धतीचं ह्या गार्डन मध्ये ह्या वस्तू सगळ्या मिळतात आणि नॅचरल आहे. नाही पद्धतीचं असं तयार केलेलं नाही आहे, नॅचरल आहे. फक्त हे जे आता नवीन नवीन तयार केलेले आहे, हा जो गेम आहे चालण्याचा वगैरे, अशा शिडीनं वगैरे चालतात ते, शिड्या वगैरे टाकलेल्या आहे, शिडीनं चालतात ते असे. त्या ठिकाणी चालत 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 असे त्या ठिकाणी येतात, या ठिकाणी उतरल्या जातात. असं जे या ठिकाणी तयार केलेलं आहे. ह्या व्यक्ती येतात अजून एक
या पद्धतीनं या ठिकाणी असं गार्डन वगैरे नॅचरल कोणत्याही गोष्टीचं काही नसतं, एकदम नॅचरल बेस्ट. या ठिकाणून वर आल्यानंतर आपल्याला नंतर हे पूर्ण जे पार्क आहे हे पूर्ण नॅचरल आहे. इथं कोणीही पद्धत कोणीही प्रकारानुसार इथं सोयीसुविधा वगैरे केली नाही आहे. हे बर्फ वगैरे खाली आपल्याला पाहायला मिळेल. बर्फ टाकलेला आहे. ये करून घे. नॅचरल आहे, पाहू शकता. मॅगी पॉइंट वगैरे इथं पूर्ण असं पाहू शकता. नॅचरल आहे. कुठे गेले या ठिकाणी असा व्ह्यू दिसतो. दुपारी असल्या कारणामुळं आपल्याला इथं व्ह्यू व्यवस्थित पाहायला नाही भेटते. पाहिजे उतारायसाठी उतारायला पाहिजे. या ठिकाणून उतारायचा या पूर्ण घाटीचा प्रकार इथून आपल्याला पाहायला मिळतो. पुरी घाटी वगैरे पूर्ण इथं बर्फ वगैरे या ठिकाणी देखील बर्फ वगैरे पडलेला होता दिसतो पाहायला तुम्हाला. हे पूर्णचं जितके हे उंच शिखर राहते त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकारे असं बर्फ वगैरे पडतो. जसं धनवंतीला देखील बर्फ पडतो तसं ते ती चौकी आहे त्या ठिकाणी देखील बर्फ वगैरे पडतो. हा पूर्ण व्ह्यू मागचा पहाड वगैरे हे नॅचरल पार्क आहे. बसण्यासाठी पायऱ्या वगैरे लागलेले आहे. या ठिकाणून असा व्ह्यू दिसतो. बघा किती सुंदर व्ह्यू दिसतो. मोठे मोठे झाडे, कोणते झाड म्हणते ना, देवदारचे झाडं वगैरे आहे. त्यांची साईज पहा. इकडे देखील बसा उठायला, चर्चा, आराम करायसाठी, डब्बा पार्टी करायसाठी पूर्ण असं ठिकाण वगैरे केलेलं आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी केलेलं आहे. वरचा व्ह्यूज पहा. या ठिकाणी असे केले. अजूनही वर आपण जाऊ शकतो. चला तर तुम्हाला मग वरचे मी दाखवतो. धनोल्टी से वापस जाते हुए ये व्यू हमें दिखा, इसलिए गाड़ी थोड़ी खड़ी करके व्यू ले गए. देखो कितना सुंदर. ये धनोल्टी घूमने आएंगे तो ये नंबर है, गाड़ी का नंबर है UK 07 TA 1903.
ये टैक्सी करके आप आ सकते हो। बहुत ही अच्छे आदमी है, बहुत ही अच्छे अपने ड्राइवर साहब है। ये हमारे तुम्हारा नाम बताओ। मेरा नाम नवल किशोर दुबे। तुम फ़ोन नंबर कुछ है कोई संपर्क करने के लिए? हाँ, बताओ नंबर। 9837126578। डबल से बताओ। 9837126578। हम मसूरी की वादियों में रहते हैं। अच्छा, आप लोग एसी में रहते होंगे, हम पूरा ही एसी में रहते हैं। हमारा घर गाड़ी सब एसी में रहते हैं। तो कोई भी आएंगे अपने महाराष्ट्र के जो भी लोग आएंगे वो इनसे मुलाकात करके, इनका कांटेक्ट नंबर उन्होंने दिया हुआ है, वो कांटेक्ट नंबर लेके अपने जो लिखा है बोला है उनको लिख के, वैसे भी लिख के मैं इसमें डाल दूंगा, चैट बॉक्स में डाल दूंगा। तो ये उनकी गाड़ी है, फिएट है, बहुत ही अच्छी फीलिंग देती है, जैसे मंत्री संतरी की फीलिंग देती है। लिया करो, ऐसी गाड़ी है ये। देखो ये जो नंबर दिया है वही नंबर पे आप संपर्क करके उनसे धनोल्टी आके, धनोल्टी जो है धनोल्टी के रेलवे स्टेशन के बाजू में उनकी वो टैक्सी खड़ी रहती है, उनसे संपर्क कर सकते हैं। आते ही रेलवे स्टेशन के बाहर ही उनका टैक्सी है। ये सब व्यू है आजू बाजू।